आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन दाखल। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कोर्टात करणार मागणी। संजय शिरसाटांनी मराठ्यांचा रोष ओढवून घेऊ नये, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर शिरसाटांच्या खात्याकडून मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचाही आरोप। मराठा विद्यार्थ्यांवर शिरसाटांच्या खात्याकडून अन्याय, जरांगेंचं वक्तव्य। मुंबईत काँग्रेसच्या वतीनं संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन। अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्याकडून संबोधन। वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड यांची उपस्थिती। शिवसंग्राम पक्षाला पूर्णपणे सक्षम बनवणार ज्योती मेटेंचा निर्धार। कुणी सन्मानानं सोबत घेतलं तर जाऊ, नाही तर हरवण्यासाठी मैदानात उतरू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर ज्योती मेटेंकडून भूमिका स्पष्ट। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे भंडारा जिल्हा दौऱ्यावर। एका कार्यक्रमात बागडेंनी राज्यपालपदी कशी वर्णी लागली याबाबतचा सांगितला किस्सा। तुम्हाला आता बाहेर जाऊन काम करायचंय, तुम्हाला राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम सांभाळायचंय, हे बाहेर कोणाला सांगू नका असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते, असंही वक्तव्य। माझ्यावर जे आरोप झाले ते दुसऱ्यावर झाले असते तर एखाद्यानं आत्महत्या केली असती। मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य। बंजारा समाज पाठीशी एकजुटीनं उभा होता, असंही वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत इगतपुरीत मनसेचं शिबिर। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग। नाशिक पश्चिममधून अपक्ष निवडणूक लढवलेले देवा वाघमारे यांचा 200 ते 300 कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश। ठाकरे गटातून मोठे नेते सोडून गेल्याच्या आणि मनसेसोबत युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग। सरकारनं पीओपी मूर्ती बनवण्यासाठी दिली मान्यता, पण पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा अजूनही कायम। न्यायालयाचं मंडळांना कृत्रिम तलाव बनवून गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आदेश। तर मंडळांना सरकारकडून समुद्रात मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी हवी असल्याची माहिती।